नमस्कार. आजच्या या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. आता आजच्या या सेशनमध्ये आपण काल जो शक्तिपात झाला त्याचं ऍक्टिव्हेशन करणार आहे आणि आपल्या ज्या पास्टच्या कटू मेमरीज आहे त्यांना आपण आज डिलीट करणार आहोत. जेवढ्या सहजतेने तुम्ही आजच्या मेडिटेशनचा स्वीकार कराल, अगदी तेवढी पॉझिटिव्हिटी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अगदी या 30 मिनिटानंतर तुम्हाला जाणवायला लागणार आहे. तर जेवढं सहजतेने स्वीकार करता येईल, आज खाली होना है हमको. सारी निगेटिव्हिटी, सारे दुःख, सारी परेशानी, सगळ्या गोष्टींपासून स्वतःला रिकामं करायचं आहे. जे काही आपल्या लाईफमध्ये पेनफुल गोष्टी आहेत त्या सगळ्यांना रिलीज करायचं आहे. एखाद्या वेळेस शरीरावर खूप जास्ती व्हायब्रेशन जाणवतील, सहजतेने स्वीकार करा. कुणाला हे मेडिटेशन करत असताना डोळ्यातनं अश्रूंच्या धारा वाहतील, एक्सेप्ट इट. जो होंगा शरीर में जो भी जे काही संवेदना होतील त्याच्या फक्त स्वीकार करायचे आपल्याला. ओके. आणि जेवढ्या सहजतेने स्वीकार कराल तेवढा सुंदर रिझल्ट आपल्याला या ध्यान साधनेचा येणार आहे. फक्त विनंती एकच आहे की तुम्ही जर मला रूट चक्रापर्यंत दिसलात आणि तुमचा व्हिडिओ ऑन असला तर आजच्या या मेडिटेशनचा तुम्हाला खूप चांगला लाभ होणार आहे. तर कृपया व्हिडिओ ऑन ठेवा. जे लोक ऑफिसमध्ये किंवा ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत त्यांनी ही साधना करू नये. नंतर रेकॉर्डिंग बघून तुम्ही करा. पण आज जर समोरासमोर केली तर याचा एक खूप चांगला अनुभव म्हणजे आपल्याला होऊ शकतो. ठीक आहे. तर आपण आता ही ध्यान साधना सुरू करतो आहे. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. माझा व्हिडिओ बंद राहणार आहे पण. ठीक आहे. ओके. सो डोळे हलके बंद. चष्मा लावला असेल तर काढून घ्या. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. डोळे हलके बंद ठेवायचे आहेत. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरात असलेली सर्व प्रकारची निगेटिव्हिटी कायमस्वरूपी रिमूव्ह होत आहे. सर्व प्रकारची निगेटिव्हिटी कायमस्वरूपी रिमूव्ह होत आहे. दोन्ही हात मांडीवर, तळवे आकाशाकडे. दोन्ही हाताचे तळवे आकाशाकडे करायचे आहे. आणि अनंत स्रोतातनं वाहत येणाऱ्या दिव्य रेकीच्या ऊर्जा आपल्या शरीर, मन, 7 चक्र आणि ओरामध्ये प्रवाहित होण्याचा अनुभव घ्यायचा आहे. अनंत स्रोतातनं वाहत असलेली ही दिव्य ऊर्जा, अनंत स्रोतातनं वाहत असलेली ही दिव्य ऊर्जा आपलं संपूर्ण शरीर, मन, 7 चक्र आणि ओरामध्ये असलेली सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी रिमूव्ह करत आहे. कायमस्वरूपी रिमूव्ह करत आहे. हात मांडीवर खाली ठेवायचे आहे सहजतेने. स्लोली आता आपण एका दिव्य यात्रेला निघणार आहोत. ही दिव्य यात्रा आपल्या जीवनात असलेला सर्व प्रकारचा ताणतणाव यापासून आपल्याला दूर करणार आहे. सर्व प्रकारचे दुःखाचे कारणही आज रिमूव्ह करणार आहोत आपण. चला तर मग या सुंदर यात्रेचा अनुभव घेऊया. सुंदर यात्रेचा अनुभव घेऊया. आता जिथे तुम्ही आहात
तिथून एका दिव्य प्रवासाला आपण सुरुवात करतो आहे. दिव्य प्रवासाला सुरुवात करतो आहे. दिव्य प्रवासाला सुरुवात करतोय. तुम्ही जिथे बसला आहे तिथून उठून तुम्ही दारापर्यंत पोहोचलाय. जिथेही तुम्ही बसले आहात तिथून उठून दारापर्यंत पोहोचलाय. आणि त्या दारासमोर सुंदर असं लाल रंगाचं कार्पेट तुमच्यासाठी अंथरलेलं आहे. सुंदर असं लाल रंगाचं कार्पेट तुमच्यासाठी अंथरलेलं आहे. सुंदर लाल रंगाचं कार्पेट तुमच्यासाठी अंथरलेलं आहे. अगदी त्या कार्पेटवरनं काही पावलं चालून गेल्यावर, त्या कार्पेटवरनं काही पावलं चालून गेल्यानंतर एक अशी सुंदर कार तुमच्यासाठी उभी आहे. एक दिव्य कार तुमच्यासाठी उभी आहे. आणि तुम्ही त्या कारच्या दारासमोर पोहोचताच तुमच्यासाठी मोठ्या आदराने त्या कारचं दार उघडलं गेलेलं आहे. आणि तुम्ही कारमध्ये बसलात. पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. अगदी सर्वत्र रंगीबेरंगी सुगंधित फुलं तुम्हाला दृष्टीस पडताय. सर्वत्र सुगंधित असे रंगीबेरंगी फुलं तुमच्या दृष्टीस पडताय. खूप सुंदर फुलं तुम्हाला दृष्टीस पडताय. आणि ही कार हळूहळू पुढे जाते आहे. हळूहळू पुढे जात आहे. हळूहळू पुढे जात आहे. बराच अंतर चालून गेल्यावर ही कार एका भव्य दालनासमोर जाऊन थांबलेली आहे. एका भव्य दालनासमोर जाऊन थांबलेली आहे. आणि आदराने तुमच्यासाठी त्या कारचं दार उघडलं गेलं. आणि तुम्ही त्या कारमधून उतरून त्या दालनाच्या दिशेने जाताय. त्या दालनात प्रवेश करताच एक खूप मोठा हॉल, जो आतून पूर्ण पांढऱ्या संगमरवराचा आहे, एक नीरव शांतता असलेला तो हॉल, तिथे तुम्ही पोहोचलेले आहात. एक भव्य मंडप, सभा मंडप जिथे तुम्ही पोहोचलेले आहात. आणि त्या सभा मंडपाच्या मधोमध तुमच्यासाठी एक लाल रंगाचं आसन तिथे ठेवलेलं आहे. एक सुंदर असं लाल रंगाचं आसन तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. सुंदर असं लाल रंगाचं आसन तिथे ठेवलेलं आहे. आणि तुम्ही तिथे जाऊन स्थानपन्न झालेले आहात. तुम्ही तिथे जाऊन स्थानपन्न झालेले आहात. आणि आता दिव्य रेखेच्या ऊर्जा, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने आपण आपल्या जीवनातील सर्व दुःख आणि कष्ट आपण दूर करणार आहोत. आता आपल्याला गेल्या 24 तासातील जे काही आपण जीवन जगलो आहे, जे काही लास्ट 24 अवर्स मध्ये आपल्यासोबत झालेलं आहे, काही चांगल्या गोष्टी, काही वाईट, जेही घडलेलं आहे, जसं आपण तांदूळ निवडत असताना खडे बाजूला काढतो ना, अगदी त्याच पद्धतीने आपल्या जीवनातील चांगले क्षण आणि वाईट आठवणी या दोघांनाही वेगवेगळं करायचं आहे. जे काही चांगले क्षण आपण गेल्या 24 तासात जगलेलो आहे, त्या सगळ्या चांगल्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. सर्व चांगल्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. आणि वाईट आठवणींना, जे कुठलेही लोक कारणीभूत आहे, ज्या कुठल्या वाईट घटना आपल्यासोबत घडलेल्या आहे, त्या सगळ्या वाईट आठवणींना ब्रह्मांडामध्ये डिस्ट्रॉय होताना बघायचं आहे. आणि जर आपण कोणाच्या दुःखाचं कारण बनलं असेल गेल्या 24 तासात, त्यांना मनोमन माफी मागायची आहे. कळत नकळत जर आपण कोणाच्या दुःखांचं कारण बनलं असेल, त्या सगळ्यांना माफी मागायची आहे. आणि ज्यांनीही आपल्याला दुःख दिलेलं आहे,
त्या सर्वांना माफ करून टाकायचं आहे. कठीण असतं माफ करणं, पण आपल्याला मोठ्या मनाने त्यांना माफ करायचं आहे. कारण त्या दुःखाच्या क्षणांमुळे आपल्याला त्रास होतोय, त्या कटू आठवणींमुळे आपल्याला त्रास होतोय. म्हणून आपल्याला त्यांना माफ करून टाकायचं आहे. माफ करून टाकायचंय. माफ करून टाकायचंय. गेल्या 7 दिवसाचे क्षण आठवा आता. मागच्या 7 दिवसांमध्ये आपण जे जे जीवन जगलो, ज्या ज्या चांगल्या वाईट घटना आपल्यासोबत घडल्या, त्याच्यातनं एक एक चांगली घटना, एक एक चांगल्या घटनेच्या आठवणी सगळ्या त्यातून जमा करायच्या आहेत आणि मनाच्या गाभाऱ्यामध्ये त्याला कुलूप बंद करायचं आहे. सर्व चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. सर्व चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. आणि कळत नकळत जर आपल्याला कोणी दुःख केलं असेल, आपल्या दुःखाचं कारण बनलेलं असेल, अशा सर्व लोकांना माफ करून टाकायचं आहे. माफ करून टाकायचं आहे. शब्दांनी, वाणीनी आणि कृतीनी आपल्यामुळे कोणी दुःखी झालेलं असेल, त्यांना माफी मागायची आहे. आपल्यामुळे जर कुणाच्या मनाला वेदना झाल्या असतील, दुःख झालं असेल, माफी मागा म्हणून त्यांची. तुम्ही आत्ता मागितलेली माफी ती त्यांच्यापर्यंत पोचणार आहे. ज्या कुठल्या भावना शरीरात स्पंदनांच्या माध्यमातून येत आहे, रिलीज होऊन जाऊ द्या सगळ्या भावनांना. कुठलाही तणाव, दुःख नाही. फक्त चांगल्या भावना कुलूप बंद करायच्या आहे. बाकी सगळ्या भावनांना वाहून जाऊ द्या. ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होऊन जाऊ द्या. गेल्या 1 महिन्याच्या आठवणी बघायच्या आता. गेल्या 1 महिन्यामध्ये जे काही घडलं आहे, चांगलं वाईट, त्यातून सगळ्या चांगल्या आठवणी मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. प्रत्येक श्वासासोबत जेही आपण चांगलं जगलो आहे, त्या सगळ्या आठवणींना कुलूप बंद करा. पण मनामध्ये 1 महिन्यात काही दुःख असेल, त्या दुःखांना जेही लोक कारणीभूत आहे, त्यांना माफ करा. माफ करा त्यांना. आपल्या जीवनात जेही लोक आपल्या दुःखांना कारणीभूत आहे, त्या सगळ्यांना माफ करा. आणि कळत नकळत शब्दांनी, कृतीनी, विचारांनी सुद्धा आपण कुणाला दुखवलं असेल, त्यांची मनोमन माफी मागा. माफी मागा. त्या सगळ्यांची मनोमन माफी मागा. आता मागील 1 वर्षाचा काळ आठवा. जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे. चांगल्या, वाईट, वेगवेगळ्या घटना आपल्यासोबत घडलेल्या आहेत. चांगल्या, वाईट, वेगवेगळ्या घटना आपल्यासोबत घडलेल्या आहेत. तर चांगल्या घटनांसाठी जेही गोष्टी आहेत, त्या सगळ्या आठवणी मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. चांगल्या घटना, चांगल्या आठवणी यांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आणि सगळ्या कटू आठवणी, वाईट आठवणी यांना ब्रह्मांडात शुद्ध व्हायला पाठवून द्या. संपूर्णतः कटू आठवणी ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होत आहे, शुद्ध होत आहे, शुद्ध होत आहे. आणि आपल्याला जीवनात दुःख देण्यासाठी कारणीभूत असलेल्या सर्व लोकांना माफ करून टाका. आपल्या जीवनात आपल्या दुःखाला कारणीभूत असलेल्या सर्व लोकांना माफ करा. सर्व लोकांना माफ करा. सर्व लोकांना माफ करा. आणि कळत नकळत आपल्याकडनं कोणी दुखावलं असेल, अशा सगळ्या लोकांची माफी मागा. सगळ्या लोकांची माफी मागा. सगळ्या लोकांची माफी मागा. आता तुमचं शालेय जीवन,
महाविद्यालयीन जीवन, तुमचं करिअरचे दिवस, विवाहाचे दिवस, जे काही जीवन तुम्ही जगलेले आहात, खूप साऱ्या घटनांना आपण सामोरं गेलेलो आहे. अगदी बालपणापासून आतापर्यंत खूप घटना आहेत मनामध्ये, ज्या आठवल्या की मनात दुःख होतो, वेदना होतात. सगळ्या त्या नकारात्मक घटनांना आठवा एकदा आणि त्या घटनांसाठी जे लोक जबाबदार आहेत, आपल्याला दुःख देण्यासाठी, त्रास देण्यासाठी, ज्या लोकांनी आपल्याला दुःखाचे भाव दिलेले आहेत, आज मनापासून त्यांना माफ करून टाका. माफ करून टाका त्यांना. सहजतेने माफ करून टाका. सहजतेने माफ करून टाका त्यांना. संपूर्णतः माफ करून टाका त्यांना. कळत नकळत आपल्याकडून जर कोणी दुःख झालेलं असेल, आपल्या शब्दांनी, कृतीनी, वाणीनी, आज त्या सगळ्यांची मनोमन माफी मागा. सर्वांची माफी मागा. सर्वांची माफी मागा. आणि सगळे जे काही चांगले भाव आहेत, गोड आठवणी आहेत, चांगल्या आठवणी आहेत, त्या सगळ्या आठवणींना एकत्रित करा. अगदी आयुष्यात जोडीदाराची पहिली भेट, आपल्या मुलांना पहिल्यांदा आपण हातात घेतले ते क्षण, आयुष्यात आई बाबांसोबत घालवलेले आनंदाचे क्षण, आयुष्यात तुम्ही मिळवलेले यश, सगळ्या चांगल्या आठवणी मनाच्या गाभाऱ्यात कुलूपबंद करायचे आहेत. सगळ्या चांगल्या आठवणी मनाच्या गाभाऱ्यात कुलूपबंद करायचे आहे. सगळ्या चांगल्या आठवणी मनाच्या गाभाऱ्यात कुलूपबंद करायचे आहेत. सगळ्या चांगल्या आठवणी मनाच्या गाभाऱ्यात कुलूपबंद करायचे आहेत. सगळ्या चांगल्या आठवणी मनाच्या गाभाऱ्यात कुलूपबंद करायचे आहेत. आता तो क्षण आपल्या समोर आहे, ज्या क्षणी आपण या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, तो म्हणजे आपला जन्मदिवस. आता तो क्षण आपल्या सोबत आहे, ज्या क्षणी आपण या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला. बघा आपल्या आई बाबांना झालेला आनंद, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा आपल्याला हातात घेतलं, त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला तो आनंद अनुभवा. आणि त्या परमपिता परमेश्वराने एक सुंदर कोरी पाटी आपल्या हातात दिलेली होती, जीवन आपल्या पद्धतीने जगण्याची, त्याच्यावर आनंदाचे क्षण कोरण्याची. ती कोरी पाटी आपल्याला परत एकदा हातात घेऊन घट्ट छातीजवळ ठेवायची आहे. कारण इथून पुढच्या प्रत्येक क्षणाला आपण परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न दीर्घायुष्य जीवनाचा प्रयत्न करतोय. त्यासाठी ती घट्ट पाटी पकडून ठेवा. ती पाटी पकडून ठेवायची आहे आणि त्याच पाटीला आपल्याला सोबत परत आणायचं आहे. सोबत परत आणायचं आहे. सोबत परत आणायचं आहे. अगदी तुम्ही त्या परत आजच्या क्षणांमध्ये त्या महालात आहात आणि छातीजवळ ती पाटी तशीच पकडून तिथून उठून तुम्ही आत्ता त्या कारजवळ यायचंय आणि आता चेहऱ्यावर एक दिव्य प्रसन्नता घेऊन इथून पुढच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य अनुभवण्यासाठी आपल्याला परतीच्या प्रवासाला यायचंय, सुरू करायचंय. आजूबाजूला सुंदर मनमोहक फुलं आपल्याला दिसतंय परतीच्या प्रवासात. सुंदर मनमोहक फुलं, चेहऱ्यावर एक दिव्य प्रसन्नता. आणि ती कार तुम्ही जिथून ही साधना सुरू केली तिथे आलेली आहे. त्या लाल कार्पेटवरून चालत आत्ताच्या या क्षणी तुम्हाला परत यायचंय. आत्ताच्या या क्षणी परत यायचंय. चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल,
सुंदर स्माइल. कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग. शांत, प्रसन्न, सदैव आनंदी असे तुम्ही आहात. शांत, प्रसन्न, सदैव आनंदी असे तुम्ही आहात. स्माइल. 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 कीप स्माइलिंग. बघा, अंतरंगात जेव्हा स्माइल उमटते, एक स्मित हास्य उमटतं, तेव्हा या संपूर्ण जगात आपल्यापेक्षा श्रीमंत कोणी उरत नाही. आज ती श्रीमंती तुमच्याकडे आलेली आहे. दिव्य समाधानाची स्माइल. दिव्य आनंदाची स्माइल. दिव्य आरोग्याची स्माइल. जणू आज आपला वाढदिवस आहे आणि आजचं सगळ्यात मोठं गिफ्ट म्हणजे दिव्य आनंदाची स्माइल आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. स्माइल. स्माइल. स्माइल बर्थडे. इट्स वंडरफुल डे. इट्स युअर बर्थडे. सो कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग. यही तो आप हो. स्वस्थ, मस्त, जबरदस्त. स्वस्थ, मस्त, जबरदस्त. याच स्माइल सोबत आणि याच समाधानासोबत हळूवार डोळे उघडायचे आहेत. हळूवार डोळे उघडायचे आहे. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. जस्ट रिलॅक्स. जस्ट रिलॅक्स. जस्ट रिलॅक्स. And slowly open your eyes. Slowly open your eyes. कुठलीही घाई करू नका. Just relax. Just relax. Keep smiling. Keep smiling. Keep smiling.